होता, पण त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला. वर्ष 2022. सुमित्राचं वय त्यावेळी फक्त 17 वर्ष होतं आणि यश भारती 2 मुलांची आई. पण या 2 स्त्रिया वयाच्या फरकाकडे दुर्लक्षित करून एका विचित्र नात्यात अडकत गेल्या. त्यांचं नातं मैत्रीचं उरलं नव्हतं. आता ते नातं काहीतरी अधिक होतं. एकमेकींकडे आकर्षण, मग सवय, मग अवलंबन. सुरेशच्या नकळत त्यांच्या घराच्या भिंतीआड एक अनैतिक नातं वाढत होतं. वर्ष 2025 आलं. यश भारतीला एका मुलाचा जन्म झाला. घरात जल्लोष. सुरेश आनंदात माझ्या घराचा वारसा आलं असं तो सगळ्यांना सांगत होता. 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा. आयुष्य पूर्ण झालं असं त्याला वाटत होतं. पण त्याच्या आयुष्याच्या आनंदावर काळ्या सावल्या दाटून येत होत्या. मे महिन्यात जन्मलेलं ते बाळ फक्त 5 महिन्यांचं होतं. एका दिवशी अचानक बाळ बेशुद्ध पडलं. डॉक्टरकडे नेलं, पण काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी सांगितलं श्वास घ्यायचं थांबलं. बाळ मरण पावलं. घरात आक्रोश, रडारड. सुरेश हवालदिल झाला. यश भारती रडत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख खरं होतं का हे कुणालाच समजलं नाही. संपूर्ण गाव बाळाच्या अंत्यविधीला जमलं. सर्वांनी तिला धीर दिला, पण 2 दिवसांनी सुरेशला काहीतरी विचित्र जाणवू लागलं. तो दुःखात बुडालेला असतानाही त्याला आपल्या बायकोचं वर्तन अजब वाटत होतं. ती सुमित्रासोबत पुन्हा हसत खेळत होती. सुरेश विचार करतो, आपलं मूल गेलं आणि ही हसते. त्याच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं. त्या रात्री जेव्हा सर्व झोपलेले असतात, सुरेश हळूच यश भारतीचा मोबाईल उघडतो आणि तेथे जे काही त्याला दिसतं ते पाहून त्याचे डोळे विस्फारतात. मोबाईलमध्ये सुमित्रा आणि यश भारतीचे फोटो, मेसेज आणि काही गुप्त व्हिडिओ असतात. त्यातले मेसेज वाचून सुरेश हादरतो. आपल्या रस्त्यातला काटा आपण काढून टाकला. तो काटा कोण होता हे समजायला त्याला वेळ लागला नाही. तो काटा